हत्या प्रकरणासंदर्भातील बीडच्या केजमधील विश्रामगृहामध्ये एक बैठक बोलावण्यात आली आहे। सीआयडीचे हे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे आणि बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्यामध्ये बैठक सुरू आहे। तपास अधिकाऱ्यांची देखील या बैठकीला उपस्थिती पाहायला मिळते। दत्ता कनवटे माझे सहकारी आपल्याला या बैठकीसंदर्भात सविस्तर माहिती देतील। दत्ता, नक्कीच संतोष देशमुख हत्या प्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून अनेक आरोपी भेटत नसल्यामुळे सध्या हा सगळा जो तपास आहे तो सीआयडी कडे वर्ग करण्यात आलेला आहे। सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे हे सध्या बीड जिल्ह्यामध्ये केज या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत बीडचे एसपी नवनीत कामत हे सुद्धा आणि इतर तपास अधिकारी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांची केज इथल्या या विश्रामगृहावरती बैठक सुरू आहे। या विश्रामगृहावरती अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे हे इतर अधिकाऱ्यांशी आणि एसपीशी सुद्धा बातचीत करतायत। आपण जर बघितलं तर जवळपास तब्बल 16 गाड्यांचा ताफा या ठिकाणी आलेला आहे। सगळे तपास अधिकारी सुद्धा आलेले आहेत आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही एक महत्त्वाची बैठक सुरू आहे। हे जे आरोपी आहेत नेमके कुठे गेलेले, ते राहणारे कुठले होते, ह्या सगळ्या संदर्भातली माहिती काढली जाते। ते आरोपी जे आहेत ते आढळून का येत नाहीत, तपास का होत नाहीत, या संदर्भातली सुद्धा महत्त्वाची चर्चा या बैठकीमध्ये होत आहे। आणि जसं जसं राजकीय प्रेशर वाढत जात आहे त्याचबरोबर सामाजिक दबाव सुद्धा वाढतो आहे। बीडमध्ये मोर्चाचं सुद्धा महत्त्वाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मोर्चाचं आयोजन केल्यानंतर सुद्धा ही तपासाची चक्र जी आहे ती वेगात सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आज बैठक होते, ही बैठक संपल्यानंतर खरं तर अप्पर पोलीस महासंचालक हे कोणत्या दिशेने जातात, घटनास्थळावरती जातात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सगळ्याच अधिकाऱ्यांची सध्या त्यांनी बैठक बोलवलेली, त्या अधिकाऱ्यांची त्यांची चर्चा सुरू आहे, त्यामुळे तपासाला गती आली असं म्हणावं लागेल। नक्कीच या वेळच्या सगळ्या या बैठकीसंदर्भातली ताजी माहिती आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।